शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट बोलतायत, आपण ते ऐकूया. अनेक नवीन चेहऱ्यांची देखील जोरदार चर्चा आहे आणि काही मंत्र्यांना डचू देखील दिला जाणार आहे त्यांच्या कामावरच्या. नाही, या सर्व बाबी ज्या आहेत, मंत्रिमंडळ स्थापन करताना कोणते मंत्री असावेत, कुणाला कोणतं खातं द्यावं, कुणाचा समावेश करावा नाही करावा, याचा सर्व निर्णय या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत. म्हणून शिवसेनेचे कोण मंत्री असले पाहिजे किंवा भाजपचे कोणते असले पाहिजे किंवा राष्ट्रवादीचे कोणते असले पाहिजे, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे आणि हे ठरवण्याचा अधिकार त्या नेत्याला असल्यामुळं योग्य वेळी त्या नावाची घोषणा केली जाईल. दिल्लीच्या बैठकीत खरी परिस्थिती काय? खरंच शिंदेना कुठलं पद घ्यायचं नाहीये. एक निश्चित आहे, शिंदे साहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं, कोणतं घेऊ नये, याबद्दल आम्ही त्यांना कोणीही सल्ला दिलेला नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील. पक्षप्रमुख म्हणून, आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे. म्हणून शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. म्हणून काय होईल उद्या याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे. सत्तेत राहावं, त्यांनी पद घ्यावं अशी आमदारांची इच्छा आहे का? शिंदे साहेबांनी आमच्या बरोबर, आम्ही त्यांच्याबरोबर एक जे काही आमचं नातं आहे ते जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी आमचं नेतृत्व करावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. आणि म्हणून एक मात्र आम्ही ठामपणे सांगू शकतो की शिंदे साहेबांनी दिल्लीत जाऊ नये. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा असलेला प्रभाव, त्यांचा असलेला वाढता लोकप्रियता ही जर आणखीन त्याला गती द्यायची असेल तर शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या सत्तेमध्ये असावं असं आमची इच्छा आहे. शिवसेनेला मिळालं असतं तर शिवसेना कधी तुटली नसती. काय मिळालं असतं, काय मिळालं नसतं ही गेलेली गोष्ट आहे, भूतकाळ आहे. आता तुम्हाला विरोधी पक्षनेताही मिळत नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आता काय झालं असतं, मग 2 वर्ष घरात बसले नसते तरी सुद्धा तुम्ही चाललं असतं. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले नसते तरी फूट झाली नसती. हे जर तरला राजकारणामध्ये कवडीची किंमत नसते. निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि ती क्षमता आमच्या दाढीवाल्यामध्ये आहे. याची पुन्हा त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. असं म्हणतात अमोल मिटकरी, त्यांच्या स्टेटमेंटकडे कसं पाहता? अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. त्यांनी कदाचित देवेंद्र फडणवीस बरोबर खाते वाटपाबद्दल चर्चा केली असावी. कोणते खाते कुणाला जाणार हे त्यांना माहिती असावी. म्हणून त्यांनी केलेले ते विधान आहे. त्यांच्या विधानाला कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा पाठिंबा असेल. गुलाबराव पाटलांबद्दल पण बोलले, जरांगे परत एकदा सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत दिसत आहेत. ज्या ठिकाणी तुमचा शपथविधी पार पडतोय त्याच आझाद मैदानावरती ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे की पक्षाचं म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे. एक आंदोलन एक समाजासाठी त्यांनी उभं केलं होतं. ते आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळालाय. मला वाटतं पुढची दिशा म्हणून ते आंदोलन करण्याच्या तयारीत जर असतील तर हा त्यांचा आपसात त्यांच्या पक्षाचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचा तो निर्णय आहे आणि मला वाटतं त्याला विरोध करण्याचं काही कारण पण नाही. बाहेरून पाठिंबा द्यायचा होता शिंदेना, ही विधान अडचणीची शिवसेनेसाठी नाही. गोगावाल्यांनी जे काही स्टेटमेंट केलेले आहेत त्यांचा असा समज होता की शिंदे साहेब सत्तेतच राहणार नाहीत, परंतु आमचा सत्तेत राहणारच नाहीत याचा अर्थ इतर लोक राहणार नाही असं नाही होत नाही. तर शिंदे साहेबांनी कोणतेही पद स्वीकारणार नाहीत किंवा ते सत्तेमध्ये राहणार नाहीत हा त्याचा अर्थ काढायला पाहिजे. म्हणून आता शिंदे साहेबांना त्यांचा निर्णय घ्यायचा. यांनी जी काही विनंती केली की तुम्ही सत्तेमध्येच राहा, हा प्रेमापोटी त्यांचे केलेला विनंती होती. परंतु शिंदे साहेब मला वाटतं आज उद्या त्याचा सर्व निर्णय घेतील. या सगळ्या बाबतीचं आता उत्तर वारंवार देण्यापेक्षा या तिन्ही नेत्याची एकत्रित बैठक होऊ द्या. तिन्ही नेत्याच्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल. दिल्लीत झालेली जी बैठक होती तिन्ही नेत्यांची अमित शहामध्ये, तर त्यावेळी मंत्रिपदासाठी जे इच्छुक आहेत त्यांचे काही रिपोर्ट कार्ड मागून घेतलेले आहेत आणि त्यानुसार मंत्रिपदाचं काही वाटप केलं जाणार असल्याचं कळत आहे. काय मेरिटनुसार वाटप? हे एक प्रोसेसचा भाग आहे. ज्यांना कुणाला मंत्री बनायचं किंवा ज्यांना कुणाला मंत्री बनवायचंय त्यासाठी त्या मतदारसंघातला असलेला त्याचा
रिपोर्ट कार्ड त्या पोलीस खात्याकडून इतर विभागाकडून मागवला जातो आणि त्याबरोबर तो त्या कॅपॅसिटीचा आहे की नाही ते ठरवलं जातं आणि हे प्रत्येक पक्षामध्ये होतं, ह्याच पक्षात नाही सगळ्याच पक्षात होत असतं. म्हणून तो जो काही अहवाल प्राप्त झाला असेल त्यानुसारच या निवड प्रक्रिया होत असतात. म्हणून त्याला एवढं काही वेगळं काही करतात असं काही समजण्याचं काही कारण नाही. पण काही ज्येष्ठ नेत्यांविषयी नाराजी आहे, त्यांना पदपद त्यांना दिलं जाण्याची किंवा डावललं जाण्याची शक्यता आहे. अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात किंवा परफॉर्मिंग नॉन परफॉर्मिंग. याला जोडून असंही काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की शिवसेनेतल्याच काही मंत्र्यांनी काही मतदारसंघात म्हणजे काय बोलतात अँटी इन्कन्सिस केलेला आहे आणि आपलेच काही सीट्स पाडण्याचा प्रकार देखील समोर आलेला आहे. तर निवडणुकीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक एजन्सी हे प्रत्येक मतदारसंघामध्ये पाठवल्या होत्या. त्यांचा सर्वांचा अहवाल हा शिंदे साहेबांकडे आलेला आहे. जर त्या अहवालामध्ये कोणी विरोधात काम केलं असेल, जर त्या अहवालामध्ये कोणी पक्षाच्या ध्येयधोरणाशी सुसंगत असं काम केलं नसेल तर त्यांचा सगळा रिपोर्ट एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत. त्यावर काय निर्णय घ्यायचा आहे ते हे मंत्रिमंडळ जाहीर होण्याच्या पूर्वी ते निर्णय घेतील. मग त्यामध्ये कोण कोण काय केलं हे आपल्याला कळेल. गृहमंत्री पदासाठी अजून ठाम आहात का? शिंदेसाहेब निर्णय घेतले किंवा तुम्ही एक पक्षाचे नेते आहात, गृहमंत्री पदावरती ठाम आहात का? तुमचं गृहमंत्री हे जर मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे गेलेलं आहे असं जर समजलं तर उपमुख्यमंत्र्याकडे गृहमंत्रीपद हे असतं हे संकेत आहेत. म्हणून गृहमंत्रीपद हे आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी ह्या महायुतीला सुद्धा चांगलं असेल या दृष्टिकोनातून ते आम्ही मागितलेलं आहे. याचा निर्णय ह्या तिन्ही नेत्यांनी आज घ्यायचा आहे. गुलाबराव पाटलांचं स्टेटमेंट आहे, जर अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा आल्या असत्या. हे स्टेटमेंटकडे कसं हे जर तरच आहे. त्यावेळेला जर अजितदादा नसते आले तर आम्ही मंत्री झालो असतो. आता त्यावेळेची गोष्ट आहे. त्यावेळेला जर असं झालं असतं. आता हे सर्व पास्ट आहे, तो भूतकाळ आहे. आता त्याला ते विसरलं पाहिजे. आता आपल्याला काय करायचं यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने पुढची वाटचाल केली पाहिजे. झालेल्या काही घटना ज्या आहेत त्या वारंवार उघडण्यात त्याच्यात काही अर्थ राहत नाही. जे सत्य आहे ते समोर आहे आणि त्याला फेस करणं हे आपलं काम आहे. 9 दिवस झाले, 10 दिवस झाले सत्ता निकाल लागून अजून सत्ता किंवा शपथविधी होत नाही. अडचणी या शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आहेत की घोडं जे अडले ते भाजपाकडनं घोडं अडले? कुठं घोडं अडलंय आता याचा निर्णय तर 2 दिवस अवघे बाकी आहेत. म्हणून आता त्याच्यातला सर्व निर्णय होणार आहे. एकदा तारीख डिक्लेअर झाली, वेळ डिक्लेअर झाला, स्थळ डिक्लेअर झालं, मग किती जरी घोडं अडलं असलं तरी त्याला आता पुढे जावंच लागेल. ही एकंदरीत परिस्थिती आहे. म्हणून आता वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आम्ही सर्वजण आहोत. आगामी काही दिवस, आगामी 2-3 दिवसात संजय शिरसाट यांच्यासाठी गुड न्यूज येईल असं काही? संजय शिरसाट महाराष्ट्रातलं एकमेव आहे का? असे अनेक संजय शिरसाट महाराष्ट्रात आहेत. हे जेवढे निवडून आले त्यापैकी अनेक जणांची इच्छा असते. आमदारांची इच्छा असणे हे काही गैर नाहीये. निर्णय नेत्यांना घेऊ द्या. निर्णय योग्य तो निर्णय ते नेते घेतील. त्यावेळेस कळेल की हे कोण भाग्यवान आहेत, कोणाची लॉटरी लागलेली आणि कोण त्याच्यासाठी लायक आहे. संजय राऊत ठरलंय का? कारण आता संजय राऊत आज असं म्हणाले की मला वारंवार जेव्हा उद्धव ठाकरेंना सांगत होते देवेंद्र फडणवीस की गृह खातं आपल्याकडे ठेवायला पाहिजे होतं. जर ठेवलं असतं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तर निश्चितच पक्ष फुटला नसता आणि सरकार पण पडलं नसतं. असं एक मोठं विधान केलेलं आहे. मग झालेली चूक मान्य केली संजय राऊत सारख्या विद्वानांनी. हे काय कमी आहे का? उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे आणि हे शहाणपण आता काही दिवसांनी कळणार आहे की आपण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेलं नव्हतं पाहिजे. हे आता त्यांना कळलेलं आहे. परंतु गिरगाय बे तू टांग उपर ही संजय राऊतची मनोवृत्ती आहे. त्याचा तो स्वभाव आहे. पण तुम्ही संजय राऊतांना विद्वान का म्हणताय? अत्यंत विद्वान आहे. त्याच्यासारखा विद्वान देशामध्ये नाही. तुम्ही अमेरिकेबद्दल भाष्य करायला सांगा 1 मिनिटात करेल. तुम्ही बांगलादेशाबद्दल भाष्य करायला सांगा 1 मिनिटात करेल. तुम्ही अफजल खानाबद्दल बोलायला हवा 1 मिनिटात बोलेल. औरंगजेबच्या कबरीवर जायला सांगा 1 मिनिटात तिथं पोहोचेल. हे सर्व त्यांचा जो काय अजेंडा आहे तो सेट आहे. म्हणून अष्टपैलू ज्याला म्हणतायत तो असा असलेला प्रगल्भ नेता खरं तर त्याला आता पक्षप्रमुख बनवण्यास हरकत नसावी असं एकंदरीत त्या शिवसेना नेत्यांचं मत असावं. नसता त्यांनी बाकीच्या नेत्यांनी एका माणसाने अरे एकदा तरी एक हिंमत करा रे. कुठे गेले ते शिवसेनेचे नेते? एक जण तोंड का उघडत नाही? हे तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय का?